गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझा ना घसा बसला आहे, आवाज तर खूप स्लो येईल कारण जर जास्त जोरात बोलली ना तर खूप खोकळा येतो मला. तर आज आहे दीपपूजा, तर तुम्हाला दीपपूजेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा जो दिवस आहे, तर आजच्या दिवशी काय करतात माहिती आहे, आपल्या घरामध्ये ना जेवढे सगळे दिवे असतात ना ते सगळे दिवे एकत्र करायचे, ते छान स्वच्छ घासून पुसून स्वच्छ क्लीन करायचे आणि मग छान मस्त त्या दिव्यांची पूजा करायची आणि त्या प्रत्येक दिवेला छान मस्त फूल व्हायचं. आणि आज दीपपूजा आहे तर सगळ्या दिवांची पूजा केली जाते, पण आज छान मस्त घरामध्ये छान मस्त असं गोडधोड असं जेवण बनतं. तर दीपपूजा केल्यानंतर आपण एक गोडाचा पदार्थ अर्पण करतो किंवा म्हणजे खीर असो, बासुंदी असो, असं काय काय गोड बनतं. कधी कधी तर श्रीखंड पुरीसुद्धा बनते. तर छान मस्त असं गोडधोड नैवेद्य दाखवलं जातं. आणि ही जी दीपपूजा आहे तर याच्या खूप वेगवेगळ्या कथा आहेत. तर दीपपूजेपासून श्रावण सुरू होतो, म्हणजे आजपासून श्रावण सुरू झाला. आणि दीपपूजेचं महत्त्व म्हणजे काय माहिती आहे का, याच्यावरती ना खूप साऱ्या गोष्टी आधारित आहेत. त्या गोष्टी म्हणजे असं की मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट म्हणजे सांगते. माझी आजी पण मला सांगायची की ना दीपपूजेच्या दिवशी, किंवा आई मला सांगायची, आजीने पण सांगितलं आहे, आईने पण सांगितलं आहे की ज्या दिवशी दीपपूजा असेल त्या दिवशी रात्री 12 नंतर सगळे दिवे एका झाडाजवळ जमतात आणि गॉसिप करतात, म्हणजे गप्पा करतात. आणि गप्पांमध्ये सगळेजण सांगत असतात की आज आज माझ्या घरी काय गोड जेवण केलं होतं, हे सगळेजण एकमेकांना सांगत असतात. त्याच्यावरतीच ही गोष्ट आधारित आहे. तर एक आटपाट एक नगर होतं. त्या नगरामध्ये एक राजा राहत होता आणि त्या राजाच्या घरामध्ये त्याचे सगळे इतर घरातले सगळेजण होते. आणि त्या राजाची जी सून होती ना ती रोज नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करायची न चुकता. आणि एके दिवशी काय होतं माहिती आहे का, तर एके दिवशी काय होतं, ती दिवाबत्ती करते आणि त्या दिवशी ना वाटतं दीपपूजा असते काहीतरी. आणि त्या दिवशी ती लवकर पूजा करते दिव्यांची आणि दिव्यांसाठी छान मस्त अशी गोडधोड जेवण बनवते. आणि होतं काय माहीत आहे का, तिला ना खूप भूक लागते, तिला ना भूक कंट्रोल होत नाही, म्हणून ती काय करते, जाते आणि ती ना खीर खाऊन टाकते. कारण तिने गोड जेवण म्हणजे दिव्यांसाठी तिने एक गोड म्हणजे खीर केलेली असते तिने. आणि ती खीर एवढी छान झालेली असते ना, तर ती काय करते राणी, ती ज्या राजाची सून असते ना ती जी खीर आहे ना ती थोडी थोडी करते. म्हणजे आधी एक वाटी खाल्ली, नंतर दुसरी वाटी खाल्ली, नंतर तिसरी वाटी खाल्ली, असं करता करता ती पूर्ण खीर खाऊन टाकते. आणि नंतर तिला कळतं, अरे आता तर सगळी खीर संपले, आता आपण उत्तर काय द्यायचं, किंवा घरातल्या लोकांना सांगायचं काय की आता ही खीर म्हणजे ह्या खिरेचं काय झालं. तर मग ती काय सांगते माहिती आहे का, की या घरातल्या ज्या मांजरी आहेत, जे उंदीर आहेत, उंदीर आणि मांजर यांनी सगळ्यांनी ही खीर काय खाऊन टाकली, असं ती खोटी बोलते. आणि मग त्यानंतर जे उंदीर आणि मांजर असतात ना त्यांनी ठरवलं, हिने आमचं खोटं नाव सांगितलं ना, आता हिचा आपण बदला घ्यायचाच. आणि मग ते उंदीर काय करतात माहिती आहे का, जो राजा असतो ना त्या राजाचा कुर्ता छान मस्त ना उंदीर आणि मांजर कुरतळतात हां, आणि त्याला छान मस्त फाडतात वगैरे. आणि सांगतात की आणि मग ते राजाला सांगतात की हा जो तुमचा कुर्ता आहे तो या राणीने कुरतडलेला आहे किंवा हिने फाडलेला आहे असं. आणि मग त्यानंतर मग घरातले सगळेजण तिच्यावरती चिडतात वगैरे, आणि मग लिटरली तिला घराच्या बाहेर काढून टाकतात, असं होतं.
आणि त्यानंतर खूप दिवसांनी म्हणजे त्या राजाच्या घरामध्ये दिवाबत्ती होत नाही, म्हणजे सकाळ संध्याकाळ नित्यनेमाने दिवाबत्ती अजिबात होत नाही वगैरे. आणि ज्या दिवशी दीपपूजा असते, म्हणजे मला असं वाटतं की 6-7 महिने होऊन गेलेले असतात. तर आणि त्या दिवशी दीपपूजा असते. रात्रीचे काहीतरी 9 वाजलेले असं आणि राजा तो त्या झाडाखालून ना चाललेला असतो. तर तिथे ना सगळे दिवे एकत्र जमलेले असतात त्या झाडावर आणि सगळे दिवे एकत्र एकमेकांना सांगत असतात. पण त्या झाडावरती त्या राजाच्या घरातला एक दिवा पण असतो. तर ते सगळे दिवे त्या राजाच्या घरातला जो दिवा असतो त्या दिव्याला विचारतात की काय रे, तुझ्या घरी काय केलं होतं? तो बोलतो, अरे मी एका राजाचा घरचा दिवा आहे. माझा मान मोठाच रे, पण मला आज काहीच नाही भेटलेलं अरे. मला काहीच नाही, म्हणजे इव्हन आहे ना, आज दिवाबत्ती म्हणून आज दीपपूजा म्हणून कसाबसा दिवा लावला तेवढाच. बाकी धोड काही जेवण नाही केलं रे. तेव्हा बाकीचे दिवे विचारतात, का रे असं का? तेव्हा त्याने ती सगळी गोष्ट सांगितली, अशापासून असं तशापासून ते सगळी डिटेलमध्ये गोष्ट सांगितली त्या राजाची जी सून असते त्या सुनेबद्दल. मग नंतर राजाला कळतं की नाही, आपली जी सून आहे ती घरातली लक्ष्मी आहे, तर तिला असं घराच्या बाहेर काढता कामा नये. तर जेव्हा राजाला कळतं ना, तेव्हा राजा काय करतो, दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्या सुनेला घरी आणतो आणि इवन तिला सगळं मानपान वगैरे देतो. म्हणजे बोलतात ना, एक स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा आदर केला पाहिजे. राजासुद्धा त्यानुसार त्या स्त्रीचा आदर करतो, म्हणजे त्याच्या सुनेचा आदर करतो. तर ही अशी एक छोटीशी गोष्ट आहे. तर आज दीपपूजा आहे, तर मी आज दीपपूजेसाठी सुद्धा गोडधोड जेवण करणार आहे. तर मी आज बासुंदी आणि उडदाच्या डाळीचे वडे करणार आहे. हे जे बासुंदी आणि उडदाच्या डाळीचे जे वडे असतात ना, ते बासुंदीबरोबर खाल्ले जातात. आणि हा जो उडदाच्या डाळीचा जो वडा असतो ना, तो खूप छान असतो, टेस्टी असतो आणि तो बासुंदीबरोबर अमेझिंग लागतो. आणि हा जो बासुंदी आणि वडे हा जो पदार्थ आहे, तर हा एक खानदेशी पदार्थ आहे. खानदेशी पदार्थ आहे आणि त्या साईडला ना, म्हणजे खानदेशात त्या साईडला हा जो पदार्थ आहे बासुंदी आणि वडे, तर म्हणजे घरामध्ये कुठला सण वगैरे असेल तेव्हा हा पदार्थ केला जातो, किंवा घरामध्ये आपल्या घरात समजा पाहुणे वगैरे आले असतील तेव्हा हा पदार्थ केला जातो. का तुम्हाला माहिती आहे, दसरा दिवाळी वगैरे जरी असेल तरीसुद्धा हा पदार्थ आवर्जून केला जातो. तर चला पटापट किचनमध्ये. तर आज मी गोडधोड म्हणून बासुंदी आणि उडदाचे वडे करणार आहे. तर पूर्ण रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला पटापट किचनमध्ये. तर मी इथे किचनमध्ये आलेली आहे. तर उद्या दीपपूजा आहे. मला उद्या दीपपूजेसाठी बासुंदी आणि वडे करायचे आहेत. बासुंदी आणि वडे याचं नैवेद्य मला दाखवायचं आहे. तर मी एक दिवस अगोदर म्हणजे रात्री इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी भरून. आता ही जी उडदाची डाळ आहे ना, तर इथे ही मी पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. ही जी वाटी आहे ना, तर पाव किलोची वाटी आहे. यामध्ये पाव किलो उडदाची डाळ बरोबर बसते. मी इथे एक बाऊल घेतलेला आहे, म्हणजे कुकरचा डबा घेतलेला आहे. त्या कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ ट्रान्सफर करून घ्यायची आहे. पाणी ॲड करून ही जी डाळ आहे आपल्याला स्वच्छ अशी चोळून धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत या डाळीचा सफेद पाणी तुम्हाला दिसेल तोपर्यंत ही डाळ तुम्हाला चोळून धुवायची आहे. म्हणजे अगदी 7 ते 8 वेळा तुम्हाला ही डाळ पाण्यामध्ये चोळून धुवायची आहे. आणि जेव्हा तुम्हाला ही डाळ पाण्यामध्ये ना, जोपर्यंत ही डाळ तुम्हाला जेव्हा पाण्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरंट दिसेल ना, तेव्हा आपल्याला त्यामध्ये छान मस्त पाणी ॲड करायचं आहे. आता मी ही प्रोसेस का फॉलो केलेली आहे तुम्हाला ही सांगते. कारण ना, ही जी उडदाची डाळ आहे ना, तर ही उडदाची डाळ पाण्यामध्ये अशी ट्रान्सपरंट दिसली ना, म्हणजे
त्या उडदाच्या डाळीमधला जो सफेदपणा आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे किंवा त्याची जी पावडर असते ती निघून गेलेली आहे. आणि तुम्ही या उडदाच्या डाळीपासून ना कुठलाही पदार्थ तयार करा, तो पदार्थ खूप छानच होतो. फक्त ही डाळ मस्त चोळून धुवायची आपल्याला. आता काय करायचं आहे, या कुकरच्या डब्यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि पूर्ण रात्रभर ही जी डाळ आहे, तर मी ही डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. म्हणजे साधारणपणे आपल्याला 8 ते 9 तास ही डाळ छान मस्त भिजत ठेवायची रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, तर मी सकाळी उठून ही जी डाळ आहे ना पुन्हा 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चांगलं पाणी ॲड केलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे. त्यानंतर एक जाळीचा बाऊल घ्यायचा आहे आणि ही जी डाळ आहे ना उडदाची, ही पूर्ण आपल्याला गाळून घ्यायची आहे. म्हणजे एवढंच आहे की या उडदाच्या डाळीमधलं जे पाणी आहे पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. आणि आपल्याला काय करायचं आहे, ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे आणि ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ही जी उडदाची डाळ आहे, ही उडदाची डाळ आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की ही उडदाची डाळ मी पूर्णपणे गाळून घेतलेली आहे. पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आता इथे ना आपल्याला, मी इथे ना छोटा ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. त्या छोट्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ना डाळ खूप छान मस्त बारीक वाटली जाते. तर ही डाळ आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून ग्राइंड करून घ्यायची आहे आणि पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा. आणि जर तुम्हाला वाटलंच की बाबा ही खूपच कोरडी आहे, तर 2 ते 3 चमचे पाणी ॲड करा फक्त. चला आता ही सगळी डाळ आपण पटापट ग्राइंड करून घेऊया. तर इथे ही जी डाळ आहे, तर आपण छान अशा पद्धतीने ही डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते की उडदाचे वडे करताना ना याच्यामध्ये अख्खे डाळीचे दाणे राहतात आणि राहिले तरी काय टेन्शन नाही. तर ही जी डाळ आहे ना आपल्याला छान मस्त अशी म्हणजे बोलतात ना की पूर्णपणे असं फाईन ग्राइंड करून घ्यायचीच आहे. पण याच्यामध्ये ना अख्खे डाळीचे दाणेसुद्धा राहतात आणि राहिले तरी काही टेन्शन नाही, राहून द्यायचं. कारण ही जी डाळ आहे ना वडे करण्यासाठी ही आपण जे हे डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे, तर ही ना पूर्णपणे ग्राइंड नाही होत. त्याचे ना थोडेफार अख्खे दाणे राहतात. तर ठीक आहे, काही टेन्शन नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला मसाला तयार करायचा आहे. मसाला तयार करण्यासाठी इथे मी 2 मिरच्या प्लस लसूण आणि आलं घेतलेलं आहे. धणे 2 चमचे धणे आणि 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे. ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये धणे बडीशोप ॲड करायचे आहे. आलं लसूण मिरची ॲड करून छान मस्त असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. छान मस्त असं भरड हे आपला मसाला तयार झालेला आहे. हा मसाला ना या बॅटरमध्ये ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला. यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला,
ही जी डाळ आहे ना ती छान मस्त अशी प्लेन करून घ्यायची आहे. म्हणजे हे जे बॅटर आहे ना छान मस्त असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि वरती छान मस्त पाण्याचा हात असा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला चांगलं 7 ते 8 तास हे बॅटर असंच साईडला ठेवायचं आहे. तर हे जे बॅटर आहे तर मी सकाळी 9 वाजता दळलेलं आहे. तर पूर्ण दिवसभर मी हे बॅटर असंच ठेवणार आहे साईडला. पूर्ण म्हणजे संध्याकाळी मी 6 नंतर वडे तयार करायला घेईल. तोपर्यंत आपलं हे वड्यांचं पीठ छान मस्त आलेलं असेल. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर इथे आपण इन्स्टंट अशी बासुंदी तयार करणार आहोत. आणि ही जी बासुंदी आहे ना तर तुम्हाला सेम जसं आपण बाहेर जशी आपण बासुंदी खातो सेम तुम्हाला तशीच टेस्ट लागणार आहे. म्हणजे पूर्ण रेस्टॉरंट स्टाईल म्हणजे पूर्ण अशी घट्टसर तुम्हाला बासुंदी बघायला भेटेल. तीसुद्धा आपण इन्स्टंट अशा पद्धतीने करणार आहोत. तर एका साईडला मी दूध तापत ठेवलेलं आहे. तर इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. 2 चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. एका वाटीमध्ये आपल्याला मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर एकत्र करून घ्यायची आहे. त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि छान मस्त अशी ही जी पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं दूधसुद्धा छान मस्त गरम झालेलं आहे आणि दुधाला छान मस्त उकळी आलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, मला ना खूप खोकला झाला आहे. त्याच्यामुळे मी एडिटिंग करते ना म्हणजे माझा आवाज रेकॉर्ड करते ना मला खूप खोकला येतो. मग मी काय करते मध्ये स्टॉप करते आणि पुन्हा थोड्या वेळाने मग माझा आवाज रेकॉर्ड करते. आज ही माझी सगळी कंडिशन आहे. असो तर काय करायचं आता इथे मी गॅस पुन्हा ऑन केलेला आहे आणि गॅस बारीक करायचा आहे. मंद गॅसवरती हे जे दूध आहे 15 मिनटं छान मस्त उकळून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्यानुसार मी इथे अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे. आणि तुम्हाला बासुंदी जेवढी गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकतात. साखर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे इथे मी ही पळी घेतलेली आहे. ही पळी ना अशी दुधामध्ये ना अशी उपडी उभी करून ठेवायची आहे. या साईडून ना छान मस्त ना जसं दूध उकळेल ना ती जी वाफ आहे ती वाफ पळीच्या साहाय्याने बाहेर पडेल. आणि आपलं जे दूध आहे ते अजिबात ओतू जाणार नाही. आणि पूर्ण मंद गॅसवरती हे दूध 15 मिनटं छान मस्त उकळवून द्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही इथे बघू शकतात आपलं जे दूध आहे छान मस्त असं दुधाला उकळी आलेली आहे पण दूध ओतू जात नाही. या 15 मिनटांमध्ये काय करायचं आहे अधूनमधून आपल्याला छान मस्त पळीच्या साहाय्याने हे जे दूध आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर कारण सांगू का या दुधावरती छान मस्त जी साय येते ना ती या दुधामध्ये छान मस्त मिक्स झाली पाहिजे. मी पुन्हा चमचा असा साईडला ठेवलेला आहे. तर इथे आपले 15 मिनटं पूर्ण झालेले आहेत. 15 मिनटं इथे मी दूध छान मस्त हे उकळून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ना कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. आणि ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि अजून एक गोष्ट सांगा यामध्ये आपण ना कस्टर्ड पावडर ॲड केलेली आहे आणि मिल्क पावडर. त्याच्याने काय होतं माहिती आहे का या दुधाला छान मस्त असा एक घट्टपणा येतो. आणि तुम्हाला बासुंदी जेवढी घट्ट हवी आहे ना त्यानुसार तुम्ही कस्टर्ड पावडर ॲड करू शकतात. मला बासुंदी कशी घट्ट हवी आहे माहिती आहे का
म्हणजे ती जास्त म्हणजे बोलतात ना जास्त ती घट्टही नको आहे आणि लिक्विडसुद्धा नको आहे, असं मीडियम मला हवी आहे बासुंदी. तर इथे आपली ही पेस्ट ॲड केल्यानंतर 5 मिनटं उकळून द्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर अगदी 20 मिनटामध्ये आपली इन्स्टंट अशी बासुंदी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत. तर तुम्हाला जे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट असतात तुम्ही ते ॲड करू शकतात. तर इथे मी काजू, बेदाणे आणि पिस्ता हे जे ड्रायफ्रूट आहेत हे मी वरतून ॲड केलेले आहेत. आणि तुम्हाला आहे ना जर या बासुंदीमध्ये मनुके ॲड करायचे असतील ना तर तुम्ही वेळेवरती ॲड करा. म्हणजे जेव्हा तुम्ही वाटीमध्ये ही बासुंदी प्यायला घ्याल ना तेव्हा वरतून तुम्ही मनुके ॲड करा. तर फायनली इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे. आणि ही बासुंदी अगदी इन्स्टंट अशी बासुंदी आहे जी की 20 मिनटामध्ये आपली बासुंदी तयार झालेली आहे. पण ही जी बासुंदी आहे चवीला एकच नंबर लागते. तर तुम्ही इथे बघू शकतात की आपण सकाळी हे बॅटर तयार केलं होतं 9 वाजता. 8 ते 9 तास झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे. आता या बॅटरमध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. म्हणजे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि नंतर अगदी चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे. तर या बॅटरमध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. पण जास्त मीठ ॲड करू नका कारण वडे खारट होऊ शकतात. तर मीठ टाकताना अंदाज घ्या. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे. तुमच्याकडे म्हणजे ती बोलतात ना तेलाचा पाऊच असतो ना ती कॅरी बॅग असते ना तरीही चालेल. तुम्ही तीही कॅरी बॅग घेऊ शकतात. आता ही माझ्याकडे आहे तर मी हिचाच वापर करणार आहे. तर मी सर्वप्रथम काय केलेलं आहे ही जी कॅरी बॅग आहे तर हिला छान व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. आणि आधी या कॅरी बॅगला मी ऑइल लावून घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर हातावरती घ्यायचं आहे आणि छान असं हलक्या हाताने छान छान मस्त याचा ना गोळा करून घ्यायचा आहे. आता हा जो गोळा आहे ना तर या कॅरी बॅगवरती ठेवून छान मस्त थापून घ्यायचा आहे. आणि हा जो वडा आहे हा वडा थापून घेतल्यानंतर आपल्याला हा वडा तेलात सोडायचा आहे. आणि तेलात सोडताना खूप काळजी घ्या. आता आपल्याला हा वडा तेलात सोडताना का काळजी घ्यायची आहे तर हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. हा जो वडा आहे आणि हा वडा आपण छान मस्त तेलामध्ये ॲड करूया. तर पहिला जो वडा असतो ना स्टार्टिंगला तर थोडंसं आपलं जड जातं कारण तो थोडा चिटकतो. आणि एकदा आपल्याला म्हणजे पहिला वडा थोडा चिटकतो त्यानंतर तुम्ही पटापट वडे करू शकता आणि वडे छान पटापट जमतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला हा वडा तेलात सोडताना का काळजी घ्यायची आहे. कारण आपण काय करतो हा जो वडा आहे तर आपण पाण्याचा हात घेऊन हा वडा छान मस्त वळून घेतो आणि पाण्याचाच हात लावून आपण म्हणजे हा जो वडा आहे थापून घेतो आणि मग तो तेलात सोडतो. त्याच्यामध्ये पाण्याचं थोडं जास्त प्रमाण असतं ना तर तेल आहे ना पाण्यामुळे तेल अंगावरती उडू शकतो. म्हणून हा जो वडा आहे ना तेलामध्ये सोडताना हळूच सोडा, जोरात सोडू नका. जर तुम्ही वडा जोरात सोडलात ना तर मग काय होतं माहिती आहे का हा जो ऑइल आहे ना हा ऑइल आपल्या अंगावरती उडू शकतो. तर हा वडा सोडताना आधी गॅस बारीक करायचा आहे, पूर्ण मंद गॅस करायचा आहे आणि मंद गॅसवरती हा वडा आधी तेलात सोडायचा आहे आणि त्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि दोन्ही साईडने हा वडा अगदी ब्राऊन होईपर्यंत छान मस्त हा वडा
तळून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला पुन्हा प्रोसेस करून दाखवणार आहे. आता मी मगाशी आधी या कॅरी बॅगला ऑइल लावून घेतलं होतं. तर मी आता ऑइल नाही लावणार आहे कॅरी बॅगला. मी फक्त पाण्याचा हात या कॅरी बॅगला असं चोळून घेतलेला आहे. आता काय करायचं, पाण्याचा हात घ्यायचा आहे. छान मस्त असा हातावरती हा गोळा मस्त असा वळवून घ्यायचा आहे. आणि हा जो गोळा आहे ना, हातावरती छान मस्त वळवून घेतल्यानंतर या कॅरी बॅगवरती छान मस्त पाण्याचा हात घेऊन मस्त थापून घ्यायचा आहे. म्हणजे हे जे पीठ आहे, म्हणजे हे जे बॅटर आहे ना, हे बॅटर आपल्या हाताला चिटकत नाही. आणि हा वडा आपण ह्या वड्याला जसा आकार देऊ ना त्यानुसार हा वडा छान मस्त असा वळतो. आता हा जो वडा आहे तुम्हाला किती बारीक मोठा करायचा आहे तो तुमच्यावरती आहे. तुम्ही एकदम बारीकही करू शकतात, पण कसं ना, हा वडा थोडा हलका जाड ठेवायचा असतो. तर आता मी पुन्हा गॅस बारीक केलेला आहे, म्हणजे पूर्ण मंद गॅस केलेला आहे. आणि मंद गॅसवरती पुन्हा हा वडा आपल्याला अगदी हलक्या हाताने सोडायचा आहे. आणि त्यानंतर आपला गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती हा वडा छान मस्त आपल्याला दोन्ही साईडने छान मस्त अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला सांगू का, ज्ञानेशला पण म्हणजे ज्ञानेश बोलत होता मला की मम्मी मी तुला मदत करतो, पण त्याला सांगितलं बाळा हे तळणाचं काम आहे, तुला नाही जमणार. आणि एकच सांगेल, आता ना बोलताना थोडी ना माझे मिस्टेक झाले, कारण ना मला बोलताना ना खूप त्रास होतो आहे, पण मला व्हिडिओ एडिट करायचाच आहे. तर इथे आपला वडा छान मस्त असा ब्राऊन झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, मी इथे गॅस बारीक केलेला आहे. हा वडा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता जे उरलेलं बॅटर आहे, त्या उरलेल्या बॅटरपासून आपण छान असे हे जे वडे आहेत, वडे मस्त तळून घेऊया. तर इथे आपले वडे मस्त तळून झालेले आहेत. तर आधी आपण नैवेद्य दाखवूया. मग हे वडे बासुंदीबरोबर कसे खायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पण आधी आपण छान मस्त दीपपूजा आहे, तर आज आधी नैवेद्य आपण अर्पण करूया. नंतर मग आपण
तर आपण नैवेद्य दाखवलेलं आहे. आता हे वडे बासुंदीबरोबर कसे खायचे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याआधी हा वडा आतमध्ये कसा फुगलेला आहे, छान मस्त असा पोरीसारखा हा वडा फुगतो आणि आतमध्ये खूप छान मस्त जाळीदार हा वडा तयार होतो. बाहेरून छान मस्त क्रंची कुरकुरीत आणि आतून खूप छान मस्त असं सॉफ्ट आणि छान मस्त असं जाळीदार हा वडा आतून तयार होतो. आता आपल्याला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला बासुंदी ॲड करायची आहे. तर आपण बासुंदी ॲड करूया. बासुंदी ॲड केल्यानंतर हे जे वडे आहेत ना, तर एका वड्याचे चांगले छान मस्त असे 2 भाग करायचे आहेत आणि छान मस्त असे उभे ठेवायचे आहेत. असे 3-4 वडे घ्यायचे आहेत आणि एका वड्याचे असे 2-2 भाग करून हे वडे असे बासुंदीमध्ये उभे ठेवायचे आहेत. आणि ना 5 मिनटानंतर म्हणजे 5 मिनटं हे वडे त्या बासुंद्यामध्ये छान मस्त भिजवायचे आहेत. आणि त्यानंतर ही जी बासुंदी आहे ना, तर ही जी बासुंदी आहे ना, ही वड्यामध्ये जाते आणि जो वडा आहे तो खूप छान मस्त असा सॉफ्ट बनतो आणि बासुंदी आणि वडा हा एकच नंबर लागतो. खानदेशामध्ये हा जो पदार्थ आहे हा बासुंदीबरोबरच खाल्ला जातो. म्हणजे हे जे वडे आहेत ना, हे बासुंदीबरोबरच खाल्ले जातात. बासुंदीबरोबर हे वडे एकच नंबर लागतात. किंवा तुम्ही या वड्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करा, बासुंदीमध्ये ॲड करा आणि स्पूनच्या सहाय्याने तुम्ही खाऊ शकतात. किंवा तुम्ही हे जे वडे आहेत तर हे वडे तुम्ही नारळाची चटणी त्याबरोबर तुम्ही त्या चटणीबरोबर तुम्ही हे वडे खाऊ शकतात. पण हे जे वडे आहेत ना, हे बासुंदीबरोबरच खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. तुम्ही बघितलं असेल, आपण छान मस्त पूजा करून घेतली आणि त्यानंतर छान मस्त असं बासुंदी आणि वडे आणि बासुंदी याचं असं गोड नैवेद्य आपण देवांना अर्पण केलेलं आहे. आज प्रत्येकाच्या घरी छान मस्त गोडधोड जेवण असेल आणि आज करतात. म्हणजे दीपपूजा असली म्हणजे त्या दिवशी करतातच. आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे जे बासुंदी वडे आहे हा एक खानदेशी पदार्थ आहे आणि प्रत्येकाचे ना हे वडे करण्याची पद्धत वेगळी आहे. काही जण काय करतात माहिती आहे का, पितृपक्ष वगैरे असतात ना तेव्हा तर हा पदार्थ आवर्जूनच करतात. आणि हा जो पदार्थ आहे तर ना हे वडे ना लगेच दळून त्याच्यामध्ये मसाला ॲड करून लगेच हे वडे तळले जातात. पण ॲक्च्युली होतं काय माहिती का, हे वडे ना फुगत नाही, एकदम असे कडकच्या कडक बनतात. पण जर तुम्ही हे जे पीठ आहे किंवा ही जी उडदाची डाळ आहे वाटून त्यामध्ये मसाला ॲड करून ती डाळ तुम्ही अगदी सकाळी दळा आणि संध्याकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळी 6 नंतर तुम्ही वडे काढायला सुरुवात करा. ती जी डाळ आहे ना, म्हणजे तसं इडलीचं कसं पीठ येतं तसं सुद्धा त्या डाळीचं पीठ येतं आणि ते वडे ना खूप छान मस्त असे फुगतात आणि ते बासुंदीबरोबर खूप छान लागतात. तर ना मी मध्ये बोलते म्हणजे मला व्हिडिओ एंड करायचा आहे आणि मी बोलते तर मला आहे ना आतमध्ये हवा जाते आणि मला लिटरली खूप खोकळा येतो आहे. तर मी व्हिडिओ स्टॉप करते आणि खोकळा होऊन गेला, खोकल्यानंतर मग पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करते. तर आज माझी कंडिशन खूपच बेकार आहे. म्हणजे ना सर्दी आणि खोकळा हे 2 असं म्हणजे विचित्र. एक वेळ ताप परवडला पण हा सर्दी खोकळा नको. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा तुम्हाला दीपपूजेच्या खूप खूप शुभेच्छा.